हा आमचा हॉटेल आहे, इथे आम्ही राहतो। कुठे जाणार आहोत आपण? सोनमर्ग। ओके, ये कौन सा स्पॉट है? वो जगह है जहाँ पे छोटी का गांव बनाया था बजरंगी भाईजान। अच्छा, खाली आम्ही स्नोमॅन बनवलाय आणि आता यांचं एक्सप्रेशन बघू। पिझ्झा आलेला आहे। चला चला पिझ्झा खाऊ। हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू यूट्यूब चॅनल। आणि आज आहे डे 6 आणि आता आम्ही आहोत श्रीनगरमध्ये आणि इथून आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनीला। अजून डेस्टिनी मला माहिती नाही, खाली गेल्यावर मला समजेल। गार वाटते इथे। आम्ही आता इथे थोडाफार नाश्ता करणार आहोत। रूमवरचा नाश्ता एवढा काय चिलबिल ठीक नव्हता, तर आता इथे हॉटेलला बसलो। तर आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो फायनली, सोनमार्ग। हाय 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 या मामी, डोक्यावरती टोपी। हाय 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 नाईस। तर आता स्नो मध्ये थोडाफार एन्जॉय करून घेतो आम्ही। थोडेफार इथे स्पॉट पण आहेत, तिथे पण विजिट करून घेतो। तर आम्ही आमच्या एका स्पॉटवर आलेलो आहोत। आमची गाईड आम्हाला सांगते ये कौन सा स्पॉट है? वो जगह है जहाँ पे छोटी का गांव बनाया था बजरंगी भाईजान। अच्छा, पोरगी हाँ हाँ सर। राहिलेली ये सिंधु नदी है। कौन सी? सिंधु नदी है जो अमरनाथ से आती है। तर इथे मी फोटोशूट वगैरे केला आहे, व्हिडिओज वगैरे काढलेत आणि आता खाली आम्ही स्नोमॅन बनवलाय। मी तुम्हाला दाखवते खाली जाऊन। वाव, सो क्यूट स्नोमॅन। इकडे तोंड आहे का त्याचं? क्यूट आहे। ग्रुप फोटो पण काढ। हो, छान हा। हे दोन आर्टिस्ट अरे व्हॉट इज दिस? फोन द्या ना। तर आम्ही आता चाललो नेक्स्ट स्पॉटला। आता इथून आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाऊ, थोडेफार व्हिडिओ फोटो वगैरे काढू, रील्स वगैरे। आणि यांनी मला खूप हेल्प केली रील्स व्हिडिओ काढण्यासाठी। हो, बर्फ उडवण्यासाठी बिहाइंड द सीन खूप हेल्प केलेली आहे त्यांनी, बर्फ वगैरे चांगला आम्हाला व्हिडिओसाठी। ॲक्च्युली हा, त्यांनी ते स्नोबॉल शीटमध्ये पण टाकलेत आमच्या, एवढं मस्त आम्हाला बनवले। तर ठीक आहे, आता नेक्स्ट स्पॉटला पोहोचल्यावर भेटूया। येस, स्नोमॅन करून टाकू यांचा।
तर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनीला पोचलो. तिथे एक मंदिर आहे तर तिथे आम्ही आलोत. हा समोर लाल कलरचं मंदिर आहे, सोनेश्वर महादेव मंदिर. नाही पाणी घेतात, पाणी घेतात. नाही हे जर असते ना त्या साईडला रॉंग नाही करायचं. हा बरोबर आहे त्यांचं, बरोबर रॉंग. आपल्याकडे इकडे नसते ना, मी इकडे त्याला क्रॉस करून आले. त्याला क्रॉस केलं ना तुम्ही मागणी. फिरून वगैरे झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता निघालो. तर निघतो आम्ही आता, जातो थोडंफार आता जेवूनच घेतो कारण शिवन आणि सिद्धूचा कॉल आले मला इथे. आम्ही आता इथे थांबलो ATM मध्ये थोडी. गेली असती गाडी. तर आम्ही आता पोचलो तर रूमवरती फ्रेश वगैरे झालोत आणि आता थोडा आराम करतो. किती वाजले मम्मी? 6 मिनिटं. तर रूमवर पोचता आम्हाला 6 वाजले. तर आता मामी गेलेत फ्रेश व्हायला. मम्मी आहे तिथे. काय घेता ये? ग्रीन टी. आणि इथे थंडी खूप वाजते. तिथे एवढी बर्फामध्ये थंडी नव्हती पण इथे रूमवरती थंडी वाजते का असं समजत नाही. आणि आता इथे वाजलेत 7:45 वाजायला आलेत आणि मला भूक पण जाम लागलेली. जेवण होतेच पण आम्ही नाश्ता मागवला तो ऑन द वेच आहे. मी ऑर्डर करायला चालले खालीच. तर आता हॉल आलेलं आहे. तिथेच आहे माझा ऑर्डर. लाइव भी है यूट्यूब. ओके थँक्यू. दिखा दिए. तर पिझ्झा आलेला आहे. एकदम स्मॉल पिझ्झा मागवला बस नाश्ता करायचा म्हणून. आणि आता यांचं एक्सप्रेशन बघू. पिझ्झा आलेला आहे. चला पिझ्झा खाऊ. पिझ्झा खायचा. पिझ्झा खा. पिझ्झा ओपन करा लवकर. OMG छोटूसा पिझ्झा आलाय. मस्त लागला पिझ्झा. एक नंबर होता. कसा होता मामी पिझ्झा? एक नंबर. अजून राहिला पीस तरी उचला दोघींपैकी एकीने लवकर. मामी उचला. एकच पीस घेतले तुम्ही. टेस्टी होता पिझ्झा. आम्ही पिझ्झा हटवरून मागवला इथनं पिझ्झा. टेस्टी लागला पनीर पिझ्झा. तर आता अजून एक ऑर्डर केलेली आहे मी. ऑर्डरवाला आलेला आहे. तो कुठे राहिला आहे तर मी बघते. तो येतो या चिटक्यात. इधर मेरा ऑर्डर लेके आ गया. तर आता माझी ऑर्डर पण मी खाऊन घेतल्या. आता चाललो जेवायला. जेवण रेडी आहे खाली. A few moments later. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजले 10:30. तर झोपायचा टाइम झाला. आम्ही आता झोपतो. आणि याचा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.